अगं छान, किती छान लिहिली एका दिवसात. हाय ना अगं तुला अक्षर बी समजते का? मग मी उद्या तुला जेवढा अक्षर समजवणार, मग तिसऱ्या दिवशी तुला रेडीचं भाडे. बरोबर आहे सावित्री? ह्या मुली कोण आहे? ह्या मुली कोण आहे? या पुरी कौशल्य ताई आहे आणि भागवत ताई आहे. हे माझ्या घरातली कोणते काय चालू आहे? ह्या कशाला खेळ मांडला तुम्ही माझ्या घरी? बाबा ही तुमच्या मुलांना माझ्या धडीनं हे मला शिकवलं आणि मला सर्वांना शिक्षणाची गरज आहे. तर सावित्री तू बाळांना शिकव म्हणे, आणि वर्षानं शिकले तर तेच आपलं भाई, आपल्या लेडीज आपल्या मागे राहणार नाही. ह्या शिकवण तुम्हाला कोणती नोकरी नाही? बाळाचं काम तू आणि मुलं याच्याशिवाय झालं काही नाही. तो कोणी गेला? बाबा ज्योतिबा कुठे गेला? शिकतात गेले. आणि हे शिक्षण तू देऊ राहिली? बाबा माझं चुकलं, नाही शिकवणार. आजच्या दिवस तुला माफ करतो. बाबा काय झालं? तुम्ही इतक्या जोराने का ओरडता बाबा? काय रे ज्योती? बोला ना बाबा. हे माझ्या घरातला कोणता खेळ चालू ठेवलं? हे कशाला खेळ म्हटलं? तू स्वतःच्या पत्नीला दबावाने ठेवू शकत नाही? तू काय मुलगा आहे का? हा त्या पोरीबद्दल बोलता ना? मीच तिला सांगितलं म्हणलं त्या पोरींना शिकवत जावं. अरे माझ्यावर दबाव आहे. ते गंगा भाटच्या दिवशी आपल्या घरी आले होते. आले होते घरी. त्याला मला धक्कावलं. काय म्हणत होते? मला धक्कावलं. ते दोघे जण आले होते हा. आणि त्याला सांगितलं आपलं तुमच्या घरी हा काय नाटक चालू आहे? बाबाला फक्त चूर आणि मूळ हे दोनच काम आहेत म्हणे. बाबा हे चुकीची कल्पना आहे. माझी गोष्ट ऐका तुम्ही. सावित्री आपल्या मनाने काहीच नाही केलं, तिला मी सांगितलं आहे. आणि तुम्ही मला बोला, काय बोलायचं आहे मला बोला बाबा. हे तुला बोलतो, हे सर्व धंदे बंद कर. तर मी तुझे भांडे कपडे फेकून देईल. मी आपल्या घरात राहू देणार नाही. बाबा तुम्ही माझा जन्म देणार बाबा. मला लहानाचं मोठं केलं, उन्हातला सावलीत नाही बाबा. आणि मला सगळे तुम्ही घर सोडून जा म्हणत आहे. अरे तुझ्यासाठी मी अमरनाथकडे आलो. पिकल्या केसाला दाग लावू नये. नाही बाबा, अशी वेळ नाही येणार. मग काय आहे हे? पहा एखाद्या गुरुवार्याजवळ जर पैलवानकीचा जरी हुनर असला तर तो त्या 10 चिऱ्यांना वाटते. त्या बाईच्या नवऱ्यानं त्या बाईच्या सासऱ्याने जर तिला मारलं आणि तिथे जर मरण आलं आणि त्याच्याने मेली. तिच्याकडे शिक्षणाचा हुनर आहे, ते वाटू द्या बाबा. आपण हे शिक्षण घरात ठेवून काय करू? तुला मान्य नाही ना? नाही बाबा. तू माझ्या घरातून निघून जा. बाबा काय जा? असे बोला नको. त्याचं काय नाही. आपल्याला बाबांनी घराच्या बाहेर काढलं आहे आणि आपल्याला इथून सोबत निघायचं आहे. आपण घराच्या बाहेर निघायचं नाही. बाबा जेवण ते म्हणू द्या, पण शिक्षण घेऊ. आज सकाळ झाली 10 वाजले, मी शाळेत जाते. बाबाला काही माहीत करायचं नाही. ठीक आहे, मी जाते शाळेत. ठीक आहे, त्यांना तू समजावून सांग. ते भरतच आहे. ठीक आहे. बाहेर बैठून राहिली. आपल्या समाजाला शिक्षण काही चालत नाही. चालत नाही. गोविंदरावने मोठा माणूस करते. रघुभाऊने सांगायला लागेल ना, त्याच्या घराकडे जावं लागेल सांगायला. रघुभाऊ, अरे कोण आहे? अरे रघुभाऊ, हो बोला ना, कोण आहे? तू बाहेर येणार लवकर. अरे कोण आहे? मी पूजा करत आहे. अरे मी त्या भाऊ. अरे आपण बाबन माणसं माझ्या पूजेमध्ये कशाला भंग तू करताय? राहत ये पहिले माझे ऐकून घे. ठीक आहे येत. अरे लवकर. राम 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 राम. अरे काय झालं बोलण्याची बोला. अरे तू काय नुसतं पूजा करत राहते काय? गावावर रस्ते ठेवत जाणं. अरे मला सांग, आपलं काम कोणतं आहे? कथा करणे, पूजा करणे. हे गाव जाऊ दे. हा तो आपला ज्योतिबा आहे का नाही? हा
ज्योतिबाची पत्नी हा. साऱ्या गावातल्या बाहेर पैकून राहिली अरे गावातल्या बाहेर शिक्षण शिकून राहिली काय बोलतो हो, म्हणजे अरे राम 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 छो छो आपल्याला जावं लागते गोविंदरावकर हो गोविंदरावकर जावं लागते गोविंदराव समजून सांगावं लागते ठीक आहे हा? चाल बरं चाल बरं. नाहीतर आपल्या गावातल्या बाया बघून हो, टाका बाई. बायाले काम कोणतं आहे चूल आणि मूठ तू राजी बोल. अगर ह्या इतर समाजातल्या बाया समोर गेल्या तर आपल्या बांधण्याचे काम चाललो चाललो राजा. ते आवाज दे पण अगं नाही म्हणून मी का लहान पडतो अरे नाही त्याचा आवाज मी आहे ना मग नंतर मी बोल अहो गोविंदरावजी तुझ मार्ग नमस्कार नमस्कार गुरुदेवा तुम्ही नमस्कार नमस्कार गुरुदेवा गुरुजी तुम्ही माझ्या घरी तुमच्या घरी म्हटलं एखाद्या मुलाला पाठवलं मी स्वतः स्वयंपाक असतो. अरे तुम्ही कामच तसे करून राहिले तर तुमच्या घरी याच लागेल ना आम्हाला काय झालं कुठं? काय झालं म्हणजे तुम्हाला मालूम नाही का नाही माहित काय मला अरे तुमची सून ते सावित्री हा गावातल्या बाहेर बैकून राहिली हे बरोबर आहे का नाही ना हा? हे चुकीचं आहे. मग मला सांगा आपल्या याच्यामध्ये बायाला काम कोणतं चूल आणि मूल हा, मला काय काय? घरचेच काम आहे ना बायाला मग आता शिक्षण बघून कुठे जाणार बाया नाही मग तुमची सून का बरं त्या बायाला बैकवत आहे हे चुकीचं आहे. चुकीचं आहे ना मला पडत नाही. तुम्हाला पडत नाही नाही. मग तुम्ही का असं काम करू देऊन राहिले नाही मी कालच घराच्या बाहेर काढलं होतो. घराला बाहेर काढला काढणार होतो पण मला एक दिवस संधी दिली म्हणून आजपासून माझ्या घरी एक का तुम्हाला सांगतो याच्यानंतर असे काम झालं नाही पाहिजे आपल्या गावातल्या बाहेर बैकवलं नाही पाहिजे तुमचं सुनणं हे तुम्हाला एक वॉर्निंग आहे याच्यानंतर ऐकलं बरं नाही तर मग नंतर आम्ही काय करू हे तुम्ही पाहून घ्या आम्हाला माहित आहे. ठीक आहे याच्यानंतर असं झालं नाही पाहिजे ठीक आहे ठीक आहे मग चला ठीक आहे काय करावं तिकडं भारती म्हणतात शिक्षण झालं नाही पाहिजे आणि हा मुलगा माझा ऐकत नाही काय करावं यांना घराच्या बाहेर झाकून घेतलं ते परवडत ठीक आहे त्याला येऊ दे घरी आवाज देतो ज्योतिबा अरे ज्योतिबा ज्योतिबा रे. माझ्या मुला ज्योतिबा ज्योतिबा रे. बाबा तुम्ही मला आवाज दिला बाबा हो बोला ना बाबा कशासाठी आवाज दिला आवाज यासाठी दिला ह्या आजपासून माझ्या घरी शाळा भरणार नाही आजपासून शाळा इथे भरणार नाही नाही तर असं करा ना बाबा हा? मला काही थोडे बहुत पैसे द्या हा. भांडवल आणि आम्ही एखादी छोटीशी मोठे रूम पाहतो आणि तिथे चालू करतो अरे शेती हे आपले असेल तर मी पैसे देईन बाबा कुणाचे धंदा करायचे असेल तर मी पैसा देईन या शिक्षणासाठी माझ्याजवळ एक दबरी नाही तुम्ही शेती घेण्यासाठी जर पैसे दिले तर त्या शेतीतून फक्त पीक आपल्यालाच काढता येईल हो ना पण हे शिक्षण जरी या लोकांना 10 बायांना जरी वाटलं तर त्या 10 बायापासून 100 बाया हजारो बाया तयार होऊ शकतील अरे होते पण तुझा काय फायदा मला काय फायदा मला फायदा काही होणार नाही अशातला काही भाग नाही आणि नाही झाला तरी काही फायदा नाही पण माझ्या शिक्षणाचा जर या लोकांना उपयोग होत असेल तर मला त्याच्यातच समाधान आहे तू ऐकत नाही नाही बाबा नाही का नाही मी निर्धार कप्पा केला बाबा मी माझ्या मनाचा निर्धार कप्पा केला माझं ऐकलं नाही त्याचा परिणाम फार वाईट होईल हे लक्षात ठेव. बाबा मी तुमचं ऐकणार नाही असं काही हे नाही पण तुम्ही माझा तर तुम्ही ऐकून घ्या कमीत कमी हे काय आहे? हे आपल्या भांड्यातून घे हे आपले कपडे घे आणि माझ्या घरच्या बाहेर निघून जा. ते तुझं काय? ते कपडे घे, हे भांडे घे, माझ्या घरच्या बाहेर निघून जा. सावित्री अरे सावित्री पुण्यामध्ये अगं बाबांनी आपल्याला आपले भाडे काढले का बाहेर आपले कपडे फेकले आपले भाडे फेकले मी अगोदरच म्हटलं होतं की शिक्षण घेणार नाही आणि कोणाला शिकवणार नाही पण तुम्ही माझं ऐकलं नाही काय
जगाच्या कोणत्याही कुठेही पहा, पण बाबाचं देखरेख तुम्हीच करणार आणि मीच करणार. आज बाबाने आपल्याला वेगळं केलं पण बाबा आपले वेगळे होणार नाही. सावित्री, जर आपला तिरस्कार जरी आपल्या घरातून होत असेल तर आता जिद्दीने येऊन बाळांना शिकव. आता मागं पाय घ्यायचा नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आपण आपला संसार कुठेतरी थाटू, आपण आपला संसार कुठेही थाटू, पण या महिलांना शिकवल्याशिवाय मी माझा प्रण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माझा जीवन जरी गेला तरी चालेल. ठीक आहे. चल आता आपण आपली व्यवस्था करून आणि तू पण आपलं स्वयंपाक पाणी कर आणि मुलींना शिकवण्याचं काम कर. कुठे जात आहे तू आपल्या मुलाच्या बायाला बैठवायला लागली का? हो, मी बाहेरला शिकवते. बायाला का शिकवते तू? का बायांना हे करते? बाहेर शिक्षणापासून वंचित आहे. बाळा तू ऐकत नाही का? नाही का? माझ्या घरी जसं म्हणून तसं करणार. हो का? बाहेर शिकणार. ठीक आहे, म्हणजे तू आमची ऐकणार नाही. ठीक आहे, बाळा, बाळा, बाळाला स्वयंपाक. सावित्री, अगं सावित्री, तू का रडत आहे? काय झालं सावित्री, तू का रडत आहे? दोन व्यक्ती आले आणि त्यांना मला माटी जेल सगळं एकत्र केले आणि गोळ्या करून मारलं जाऊ नाही. सावित्री, फक्त तू एवढूशा होती, तू रडली आणि धीर सोडला. अगं याच्या पुढे असे याच्यापेक्षाही मोठे संकट येणार आहे आणि त्या संकटाला आपल्याला तोंड द्यायचं आहे. आणि म्हणूनच मी इथून जात होतो. मी पाहिलं तुझ्यासोबत काय झालं, मी पाहिलं आणि म्हणून मी तुझ्यासाठी लुगडं आणलं. सावित्री, हे लुगडं खराब झालं, याला बदली करून घे आणि आपलं शिक्षण सुरू कर. सावित्री, तुम्हाला माहित होतं की ह्या मनोवादी माझ्या अंगावर सेलचा माटी टाकणार आहे, हे तुम्हाला कळलं होतं. म्हणून माझ्यासाठी थैलीमध्ये तुम्ही एक लुगडे घेऊन आल्या. हो सावित्री. ठीक आहे, मी शाळेत जाते आणि बदलते. आता याच्यापेक्षा कठीण प्रसंग येणार आहे आणि आपल्याला त्या प्रसंगाला तोड द्यायचा. सावत्री आपले मोठे कर नारी जातीला देश शिक्षण माझे भाई माझे काही बाया शिक्षक करून काही बाया शिक्षक करून आणि घेतली उघडून पहिली शाळा दिले हो. आणि शाळा उघडली आणि परवात जगा प्रसिद्ध
ती झाली आता सावित्रीबाई देवा ईश्वरा धन्येश्वरा काय रे माझा मुला असा कोणता पाप केला होता रे माझ्या नशिबियाचं भोग भेटलं रे लग्न झालं माझा धनी मरण पावला एका ब्राह्मणासोबत मला प्रेम झालं त्याच्या वंशाचा दिवा माझ्या पोटामध्ये मारत आहे सासवलं झालंय मला सोडून दिला कशी जगू काय करू काय कळत नाही रे मला परमेश्वरा, काय करू मी देवा तुझ्या जीवन जगून मला काय अर्थ नाही एक काम करते ते सावंतची मला विहीर दिसत आहे त्याच्यामध्ये उडी मारते आणि आपलं जीवन जगवते पुढे काय करत आहे? अरे तू आपला जीव का बदलत आहेस? मला नाही जगायचं मला नाही जगायचं तू जीव देऊ नको. तू मला तुझं कारण जीव देण्याचं कारण सांग. सांगू तुम्हाला हो काय कारण सांगू कोणत्या नात्यानं तुम्हाला कारण सांगू ज्योतिबा माझं लग्न झालं होतं माझं पती मरण पावलं एका ब्राह्मणासोबत मला प्रेम झालं त्याच्या पोटचं बाळ माझ्या गर्भामध्ये आहे 7 महिन्याचं या काय करू तो मला सोडून निघून गेला सांग तुला जीव द्यायचा आहे. तू हे सांग, तू जरी जीव दिला तर जीव जातील किती? अगं तुझा जीव जाईल आणि तुझ्या त्या पोटात असलेल्या बाळाचा जीव जाईल आणि तो बाळ या देशाचा भविष्य असू शकते, तो इंजिनियर असू शकते, डॉक्टर असू शकते, वकील असू शकते आणि त्या व्यक्तीला तुला मारण्याचा अधिकार काय आहे? काय कर मग याचं मी तू त्याची जरी आई असली तर तुझा त्याला जन्म दे, त्याचा लहानाचा मोठा कर आणि त्याला चांगलं शिक्षण दे. जन्म देऊया माझ्या मागे कोणी नाही त्याला जन्म देऊन काय काही हरकत नाही. तुझ्या हाताला जर चूक झाली आहे तर काही हरकत नाही, पण तू आपला जीव देऊ नको. मी माझ्या पत्नीला आवाज देतो सावित्रीला आणि तिच्या बरोबर तू घरी जा, माझ्या घरी जा, बाळाला जन्म दे, त्याला लहानाचा मोठा कर. ठीक आहे सावित्री, अगं ए सावित्री, अगं आवाज दिला हे कासाबाई आहे, तू ओळखते ना हिला? कासाबाई हो, काय झालं कशाला म्हणता कासाबाई ही कासाबाई विहिरीवर जीव द्यायला जात होती. कशाला गं? काय झालं अगं तुझ्यासारख्या बाईला जीव दिला तर कितीतरी बाया जीव देणार आणि म्हणून मी तिला त्याचा जीव देत होती, जात होती, उडी देत होती. मी तिला धरलं, मी तिला रोखलं आणि तू हिला घरी घेऊन जा. आता आपण हिचा सांभाळ आणि हिच्या बाळाचाही सांभाळ आपण करू. ठीक आहे ठीक आहे? आणि तुम्ही जसं म्हटलं तसं करणार हो, हो. कासाबाई
जीव द्यायचा नाही. अगं जो बाळा होत असत त्या बाळाला मला बाळ नाही, मला मुलं नाही, मुली नाही. अगं त्या बाळाचं सांभाळ मी करणार. मी आपल्या पतीच्या आणि मी आपलं नाव देणार आणि तुझ्या परपंचाच्या घराला मीच सांभाळणार. चल घरी. कासाबाईची प्रसूती होते आणि प्रसूतीची वेळ आली. दवाखान्यात आहे नाही. कसे पाहायला गेले, काय होतं खुशीच्या आनंदाचा दिवस होता. कासाबाई काय छान बाळ आलं. किती गोड आहे, किती सडोले आहे. किती गोरगर पाहा. अहो धनी धनी, हा सावित्री, अगं कासाबाईनं जन्म बाळाला दिला. बाळाला जन्म दिला. बाळाला काय जन्म झालं? दिला. मुलगा झाला की मुलगी झाली ग? मुलगा. मुलगा झाला. मी काय म्हणतो, अगं किती आनंदाची गोष्ट आहे सावित्री. मी काय म्हणतो, कारण इतके वर्ष झाले आपल्या लग्नाला, आपल्या घरी मुलबाळ नाही. आता आपल्या घरी तसं झालं, आपण त्याचा सांभाळ करू. अगं त्याला चांगलं शिक्षण देऊ, चांगला पुरुष बनू. धनी याचं नाव काय ठेवायचं मी ठेवते. याचं नाव मी ठेवते. तुझ्या आवडीनं ठेवते. मीच ठेवते. हा मग तूच ठेव. यशवंत. यशवंत. हा अगं हे तर खूप छान नाव आहे. आवडलं ना का? अगं, तू माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि माझ्या वंशाचा दिवा जळला. ठीक आहे. याला खूप शिकवणार, याला डॉक्टर बनवणार, याला बॅरिस्टर बनवणार, याला कलेक्टर बनवणार. हे सर्व सावित्री, याला आपण डॉक्टरच बनवायचं. कारण हे आपले जे समाजातले लोक आहेत हे दुःखी आहे. हे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये पैसे भरू शकत नाही. खरे यांना जरी शरीर रोग झाला तर हे मोठ्या हॉस्पिटल मध्ये पैसे भरू शकत नाही आणि म्हणून आपला गरीबाचा जीव जाते. अगं आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं, या जगाची या लोकांची सेवा करायची. यांची सेवा करायची, यांच्याकडे पैसे घेऊन द्यायचं नाही. नाही. आपल्या मुलाला आहे ना, आपल्याकडे भरपूर शेती आहे. ठीक आहे. त्याशिवाय जेवण येतं, खाण्या कामं कर. माझा मुलगा मोठा झाला आणि डॉक्टर बनायची वेळ आली. आनंदाचे दिवस झाले. माझ्या मुलाला डॉक्टरची नोकरी झाली आणि डॉक्टरची डिग्री मिळाली. ए ईश्वर, अरे ईश्वर दादा, आई अगो, काय तुझे भाग्य उचलले रे आणि काय आनंद झाला रे. तू एवढा मोठा डॉक्टर झालो. हे कृपा कोणाची आहे? कृपा तुमचीच. बाबाची आहेस. समाजसेवेचं व्रत तुम्ही हातात घेतलं हो आणि त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून मी डॉक्टर झालो. खरे. ही खरी पुण्य म्हटलं तर बाबाची आणि तुझी. हो. बरोबर आहे ना? मला असं माहित पडलं काय? की गावामध्ये उलटी संडास प्लेगची बिमारी आली. असं आहे, आई का? तर मी त्या पेशंटला घेऊन येते. तुझ्यापर्यंत मला माहित झालं त्यांच्याजवळ पैसे नाही, गरीब लोक आहे, त्यांना मी घेऊन येतो तुझ्याकडे. आपल्या गावामध्ये प्लेगची लागत झालेली आहे हो आणि त्याचा उपचार करणे आपलं काम आहे. काम आहे. जे कुणी पेशंट लक्षात आले त्याला घरी घेऊन यायचं काम. मी आत्ता आणतो. बरं, ठीक ठीक आहे. हो, ठीक. देवाची सेवा करते आहे. मी त्या पेशंटला नेऊन पाहतो माझ्या मुलाकडे. ओ दादा, काय झालं तुम्हाला? हा? काय झालं? अरे खूप तब्येत खराब आहे माझी. तब्येत खराब झाली? हो, खूप चला माझ्या मुलाकडे. हो, अच्छा, चला. तुला डॉक्टरांची. पडतो का बाई? बसा, बसा. हो आई, तू खूप सेवा करतो पण. हो. ईश्वर, लवकर ट्रीटमेंट कर. याची तब्येत बरी आहे का? हो, खूप बरं, घाबरत बरं, आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कसं वाटते? अरे बाबा खरं बोलते, हात पाय तुझे चिरून आले दादा. बरं, बरं, ठीक आहे. हा सांगू बेटा तुला. हो खूपच तब्येत खराब आहे दादा. लवकर कर ईश्वर. हो शांत राहा, शांत राहा. श्वास घ्या, श्वास घ्या. श्वास घ्या. हो. काही नाही होणार दादा, काही होणार नाही. बरं, बरं, ठीक आहे, ठीक आहे.
इंजेक्शन देतो तुम्हाला. बरं बरं बाई कोणती बिमारी आहे दादा हे हे आपल्या देशामध्ये प्लेगची बिमारी आलेली आहे. एक मध्ये काय होतं दादा तुम्हाला नाही समजत. मला समजा त्याच्यावरती मी तुम्हाला इंजेक्शन देतो. बरं बरं त्याला साध्या भाषेत सांगा ईश्वर. उलटी सांगत सांगा. उलटी संडास झाली तर वाचत नाही लोक. असं ते संडास सांगायचं नाही, घाबरते. अहो साहेब, सचिन तिसऱ्या म्हणून सांगितलं. बरं ठीक आहे. हो हो बापरे. काय होत नाही. बरं. मी काही औषधी लिहून देतो. बरं. आणि पुन्हा हॉटेलवर टाकायचं. ठीक आहे ठीक आहे हो. ठीक आहे, मी घरी नेऊन देतो. चला. धन्यवाद बाबा सावित्री आई तुझे उपकार भाई आहे बाबा या गावावर चला काय सांगावं, आपले खबर डॉक्टरचे आहे. आपल्या देशामध्ये प्लेगच्या बिमारीची साथ आली आहे आणि त्यांचे इलाज करणे आपलं काम आहे. चला आपल्या क्लिनिकमध्ये बसून टाकू. अगं आई मला खूप चक्कर आल्यासारखं वाटून राहिला. मला अंधारी आल्यासारखं वाटेल. मला हात पकड बरं. आई, हात पकड मला. काय झालं याला? कधीपासून? उलट्या वगैरे करते का? बरं बरं ठीक आहे. कसं वाटतंय? येते का? हो का? बरं ठीक आहे. चिप टाकं. ईश्वर. आई काय झालं तुला? ए, आई, काय झालं? ईश्वर, काय झालं? मला उलट्या खूप येतात रे. उलट्या? आणि 10 वेळेस मला संडास गेली. माझं जीव नाही घाबरत आहे. आईला सुद्धा प्लेगची लागत झाली वाटते. काय करावं देवा परमेश्वरा, प्लेगच्या बिमारीनं आज लास न्यायला वेळ मिळत नाही. एवढे लोक भुक्तुभुकी पाहून राहिले. आई इकडे, तुझे इलाज करतो वगैरे मी. माझे इलाज ईश्वर. हे कोण आहे रे? पेशंट आपल्याकडे आलेले आपल्याच गावचे. पेशंट आहे. हो, प्लेगच्या बिमारीचं तुझ्याजवळ व्यवस्थित आहे का? एकच विशेषण बाकी आहे माझ्याकडे. आ, एकच विशेषण बाकी आहे. जेवढं होतं तेवढं स्टाफ पुढं खतम झालं. एक इंजेक्शन बाकी आहे. फक्त एक विशेषण बाकी आहे. दादा ईश्वर, काय झालं? या झाडाचा पिकलेला पान आहे रे मी. हो, या झाडाचा पिकलेला पान कधी पडू शकतो. तरुण मुलगा आहे रे. तो इंजेक्शन एक उरलेला आहे. तो त्या बाळाला इंजेक्शन दे. तू माझ्या जिंदगीचा विचार करू नको.
आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला या सावित्रीबाई आणि महात्मा